काय ग? काहीच बोलली नाहीस. माफ नाही करणार. बरोबर आहे तुझं. इतकं वाईट विचित्र वागलोय मी, तू का माफ करशील मला? नाही, यापूर्वीच सांगितलंय तुम्हाला, जे काही घडलंय त्यात तुमची काही चूकच नाहीये. त्यामुळे तुम्हाला माफ करण्याचा न करण्याचा काही प्रश्नच येत नाही. उलट उलट थँक्स. इतकं सगळं कळूनही मी स्वीकारलं मला. गारठा वाढल्यासारखं वाटतंय ना. बरं झालं शाल घेऊन आलो मी. तू प्यार है किसी का, तुझे चाहता कोई और है. सो तू हे बघितलंस का आदित्य? बरं, मस्त वाटतं ना. छान वातावरण आहे. खरं इथे बसून राहावं असं वाटतंय. मग तुम्ही बसा ना थोडा वेळ. हा, तू पण बस ना. नाही हो, खरं तर आज दिवसभर इतकी कामं होती ना, जमायला झालंय. मी येते. वातावरणात खरंच खूप गारवा आहे. तुम्हाला लागेल. मीरा, मी जे काही करणार आहे तर तुझी मदत मात्र लागणार आहे मला. करशील ना मदत? अगं तू उठलीस का? तू झोप ना. ताई, तुम्ही काही हवंय का? नाही नाही, मला काही नको. तू का उठलीस? तू झोप बघू. तुम्ही ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे. ते पाणी हवं होतं म्हणून उठले मी. मी झोपते लगेच. तू झोप. बरं, पाणी संपलंय, मी अजून आणून देऊ का? नाही, काही गरज नाहीये. ऐक माझं, तू झोप. मला काही झालेलं नाहीये. झोप झोप. नक्की? हो, झोप झोप. ह्यापुढे मी तुझ्याशी कायम चांगलंच वागण्याचा प्रयत्न करेन. कधी असा घाणेरडा वाईट नाही वागणार. तुझ्यावर खूप प्रेम आहे आदित्य, खूप. मीरा, माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे.
भाजी निवडून झाली की बटाटे घेते शिरा. मावशी काय करतेस ग? काय दिसत नाही का काम करते मावशी. हे तुझं काम नंतर कर, आधी चहा करून दे पटकन. काय बरं आहे तुझं? आपला तो बाळा आणि दुसऱ्याचं ते बाळू. आता हे काय नवीन? तेच म्हणजे तुझं काम महत्वाचं, आम्ही आपली फुकटच कामं करतो ना. काय ग मधुरा, एकाही कामाला हात लावत नाहीस तू. मीरा होती तेव्हा केवढी मदत करायची, किंबहुना तीच कामं करायची सगळी. मला केवढा आराम होता. आता जळली म्हणजे मरमर मरमर मरमर, हे करा ते करा. झालं नाही झालं का मीराताईचं कौतुक सुरू? या घरात काहीही झालं तरी तिचं नाव येतच. पण एक्सक्यूज मी, ताईला सगळंच येतं असं नाही. मी सगळं करू शकते. नको बाई, हो का? मग कर ना, चहा कर ना. कर, एवढी घाई आहे ना, कर चहा. मावशी अगं असं काय करतेस तू? आणि हे बघ, मला कळतं ना की तुला खूप कामं असतात, तुला खूप त्रास होतोय त्याचा. पण आज प्लीज हे एवढं करून दे ना प्लीज. मी शिकते की नाही हळूहळू सगळं. हा प्लीज प्लीज ना मावशी. अगं त्या आदित्यचं आवरून व्हायचंय, ते झालं की मी करते चहा. नाही नाही नाही, आदित्यसाठी नकोय चहा. अगं ताई आणि जीजूसाठी हवाय. हे काय आता नवीन? आता ताई आणि जीजूला इम्प्रेस केलं तर ते माझं लग्न आदित्यशी लावून देतील ना, म्हणजे मला सपोर्ट करतील ना. आणि हे बघ, मग तुझंही सगळं टेन्शन जाईल. आता मावशी तू बाकी कसलाच विचार करू नकोस, लगेच चहा कर. हा म्हणजे ताईचा चहा होण्याआधी आपला चहा तयार व्हायला हवा. काय तुझ्या सुपीक डोक्यातून काय काय निघेल ना देवाला माहिती. आणि या सगळ्यातून माझ्या पदरात काय पडणार आहे हे मला काही कळत नाहीये. काय ग मावशी असं काय करतेस? फक्त चहा करणार आहे मी मधुरा. हा चाल, फक्त चहा कर. थांब मी चहा भांडा आणा. येस, हे घे. हे काय याच्यात साखरेचा आण. हे घे. चहापत्ती दोन्ही आणलंय. तुम्ही आजचा पेपर घेतलाय का? मला वाटलं आलाच नाही की काय पेपर. मी शोधत होते. नाही, मला एक तर सकाळी पेपर लागतो आणि बघितलं तेवढा तो आला, मग मी घेतला. अच्छा. बरं, काय झाली का झोप व्यवस्थित? हो, जरा जास्तच झाली झोप. सॉरी, मला उठायला जरा उशीर झाला. सॉरी काय त्याच्यात? एका दिवशी झोपलीस तर काय बिघडलं? बरं, ही दुर्वा अजून झोपलेलीच आहे? हो, अजूनही झोपलीच आहे. इथे आल्यापासून सगळ्यांसोबत रात्री उशिरापर्यंत खेळत असते ती. झोपायला उशीर, सकाळी उठायला उशीर चालूच असतं. बरं, तुमची झोप नीट झाली का? ते म्हणजे तुम्हाला इथेच झोपावं लागलं ना? हा, थोडा वेळ झोपलो, पण जे काही झोपलो ते मात्र अतिशय शांत झोपलो. कदाचित डोक्यावरचा भार उतरल्यामुळे झोप लागली असेल. आभाळ कसं असं स्वच्छ झालं. नाही, पण मामाला जरा वाईट वाटत होतं, तुमची नीट व्यवस्था करता नाही आली म्हणून. तुझा मामा पण ना खरंच नको तेवढी काळजी करतो. त्यांना म्हणावे, बघा मी काही असा स्पेशल माणूस नाही, मला असं काहीही वेगळं लागत नाही, मी सगळीकडे ऍडजस्ट करू शकतो आणि काही माझा प्रॉब्लेम नाहीये, काळजी करू नका सांग त्यांना. बर, सांगेन. अरे, तुम्ही चहा घेतला नसेल ना अजून? हा, ते बघा, असं होतं उशिरा उठले ना की सगळं असं तंत्रच बिघडून जातं बघा माझं. मी लगेच चहा करते. हा, पण ए मीरा हा? नाही, बरेच दिवस सांगायचंय ते राहूनच जाते. तुझ्या हातचा चहा खरंच खूप स्पेशल असतो, मला खूप आवडतो. थँक्यू. नाही, खर तर थँक्यू मी म्हणायला पाहिजे, कारण तुझ्या जेवणाला सुद्धा अशी चव आहे ना की हल्ली जेवणासाठी घरी यावंसं वाटतं मला.
आणि खूप आवडतं मला तुझ्या हातचं जेवण. तृप्त होतो मी. दुर्वा सुद्धा बघ ना, तू आल्यापासून किती बदल होत चाललाय तिचा. म्हणजे ती चांगलं जेवायला लागली, दूध प्यायला लागली, तब्येतही तिची सुधारते. खरंच थँक्यू. तुम्ही प्लीज थँक्यू बोलून लाजवू नका आता मला. आता कौतुक पुरे, मी चहा करून आणते. हा हे तू मला आवडतो तसा स्पेशल चहा कर. बर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जीजू. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा. चहा आणलास? आणि आज मी केलेला चहा ना, म्हणजे स्पेशल चहा, तुम्हा दोघांनी एकत्र बसून घ्यायचंय. चल चल बस तिथे. चल 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 बस, 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 मधुर. सावकाश. घ्या ना. अगं काय इतका त्रास करून घेतलास? तुला कामं असतील बाकीची. कामाचं काय, ते होत राहील. आणि तुम्हा दोघांना असं शांत एकत्र बसून कधी बोलायला वेळच मिळत नसेल ना, म्हणून म्हंटल करूया चहा आज तुमच्यासाठी. हो पण तुला ऑफिसला जायचंय, आवरायचंय. मी केलं असतं ना ग. करू दे की तिला. काय प्रॉब्लेम आहे? काहीतरी शांत बसून चहा पी, दुसऱ्याने केलेला. एक्झॅक्टली. आणि मलाही जरा माझ्या ताईला आणि जीजूला पॅम्पर करायचा चान्स दे ना. पण तू चहा इथे का नाही केलास? म्हणजे मावशीकडनं का करून आणलास? मी जीजू आहो, मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं ना. आता जर मी इथे चहा केला असता तर ताईला दिसलं असतं ना ते, आणि तिला कळलं असतं मग सगळं. हो. अरे वा, आवडला मला तुझं सरप्राईज. थांबा मी बिस्किट आणते. एक मिनिट बस, तिथेच बस. मी आहे ना, मला सांग काय करायचंय ते. आणि तुला काय हवं नको ते सगळं मला सांग, मी करते. अगं हो हो, काय झालंय काय तुला? मला बिस्किट्स तरी आणू दे. मी काय म्हणते, तूही घे ना आमच्यासोबत चहा. मी चहा आणते तुझ्यासाठी, आपण सगळे मस्त गप्पा मारू. नो 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 नो, अजिबात नाही. मला तुम्हा दोघांमध्ये कबाब में हड्डी व्हायचं नाहीये. मन ताई, किती छान दिवस आहे, जरा दोघे एकत्र टाइम स्पेंड करा ना. मी आणते, मी बिस्किट आणते. आलेच ना? मला पुरवणी देतं का वाचायला? अच्छा, म्हणजे तू वाचतेस वर्तमानपत्र? हो, शिक्षिका आहे मी मुलांना सांगत असते की पेपर वाचलाच पाहिजे. मग मी नाही वाचणार. आणि तसे एका सुज्ञ शिक्षकाला सगळं जनरल नॉलेज असलं पाहिजे. ठीक आहे मास्तरीणबाई, ही घ्या आपली पुरवणी. थँक्यू. वाचा, पेपर वाचा, छान नवीन पिढी घडवा. मधुरा, तुला तुला नॉक करून नाही काय ते? अरे नॉक काय करायचं त्यात? आणि कमॉन, मीच आहे. माझ्यासमोर तुला असं लाजायची गरज नाही. उलट तुला अजून कम्फर्टेबल फील व्हायला. काय काम आहे ते बोल. इथे कशासाठी आली आहेस? कसं आहेस रे आदित्य तू? इथे काम काय ते सांग ना, कशासाठी आली आहेस? होतं माझं काहीतरी महत्वाचं काम, पण आता नाही सांगणार. आता तू हर्ट केलंस मला. ओके. ओके.
मलाही तुझ्या मागे मागे करायची काही गरज नाहीये. आणि तसे मीराताई म्हणाल, एक मिनिट, मी का बोलते हे सगळं? तसंही तुला काही ऐकण्यात इंटरेस्ट नसेलच ना. मधुरा, काय म्हणत होतीस तू? काही नाही. तू माझ्यावर असं ओरडल्यावर मी का सांगू ना. मला खूप काम आहेत. सॉरी. तू अशी अचानक आत आलीस म्हणून बोललो मी. तू तरीही काही नाही. तू रोजच माझ्यावर असं ओरडत असतो. ए नाही मी नाही सांगणार आहे तुला काही. आणि ना मी तुझ्याशी काही बोलायला पण येणार नाही. खरंच सॉरी. उगाच चिडलो मी तुझ्यावर. तू सांग ना, काय सांगणार होतीस? किती डेस्परेट होतोयस ना तू आदित्य. म्हणजे मीराताईचं मी नाव काढलं म्हणून लगेच थांबवलंस. नाही तर मला थांबवलंही नसतंस ना. नाही, तसं नाहीये. सोड ना, तू सांग ना, काय सांगणार होतीस? जीजू बहुतेक बोलवत होते तुला. बहुतेक म्हणजे? बहुतेक म्हणजे अरे मी तिकडून पास होत होते ना, तर मी तुझं नाव ऐकलं. म्हणजे ऍज इन आदित्य इथे असायला हवा होता. म्हणजे असंच काहीतरी बोलत होते ते. पण या सगळ्याहून तुला कसं कळलं की त्यांनी मला बोलावलं म्हणून? मी तुला सांगितलं ना, ते बहुतेक तुला बोलवत होते. पण तू जाऊन बघ ना, म्हणजे कळेल नक्की काय ते. नाही, मी कशाला उगाच जाऊन विचारू त्यांना. नको. अरे बघ ना, हे बघ, आपल्याला त्यांचं म्हणणं कळेल. विचार कर. ठीक आहे, मी जाऊन बघतो. हा. नाही, नको. हे आदित्य, अरे हे महत्वाचं आहे. म्हणजे त्यांना खरंच तुझ्याशी बोलायचं होतं. मी त्यांच्या बोलण्याहून सांगते ना, म्हणून मी आले की नाही तुला लगेच बोलवायला. काय रे, तुला काहीच कसं कळत नाही. एक मिनिट, हे बघ, उगाच ना तुम्हाला आता कारण देऊ नकोस. चल पटकन जा आणि बघ. आदित्य, हॅलो, मी अजिबात खोटं बोलत नाहीये. हा, सिरियसली. सो प्लीज जा. ठीक आहे, मी बघतो.